नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचा नवीन व्हिडिओमध्ये आणि रोहित पाटील 9771 युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. तर चला, आता मी झालो रेडी. आता निघतो. TDPLची आपली मॅच आहे, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग निलजे ग्राउंडवर आहे. तर चला, मी आता निघलोय. बाकी आपली मंडळी निघाले. तिकडे खूप सारे आपले मित्रमंडळी आणि आयकॉन पण तुम्हाला बघायला भेटतील. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेलच. तर चला, मी झालो रेडी. आता पवनला मी कॉल केलेला. पवन आता आपल्याला अर्ध्या रोडमध्ये भेटतोय. तर चला, थेट तिकडे गेल्यानंतर भेटूया. बाय बाय. तर चला मित्रांनो, ही बघा पवनची गाडी. आणि आता पवन भेटला आपल्याला. चाललो आता मी पण मॅचला. तर बसतो आता पवनच्याच गाडीत. जास्त बोलते का तू? जास्त बोलते. कोण आहे कोण आहे म्हणजे? जीत बघ. हा, कुछ नाही बोल सकते. तर मित्रांनो, आता मी पोहोचलोय ग्राउंडवर. ग्राउंड बोललेलं आहे. मोठं काम केलं तुला. हा, मोठं काम केला मग तू. वाघ उतरल्या वाघ. तुला अख्खी रात्रीला तर पक्का पागल करेन मी. जीत क्या नको, जीतचा लगीन होले. हा, तर चला मित्रांनो, आता आपण पोचलोय या ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग या ग्राउंडवर निलजे इथे. तर करतो आता पॅडअप आणि मग सज्ज होतो मैदानावर. तर ब्लॉग पूर्ण बघा. खूप आता एंटरटेनमेंट ब्लॉग होणार आहे आजचा. कारण आपल्या जोडीला आहे आपले बंधू. हाँ, 77 डे ब्रँड एम्बेसडर आणि AA ब्रँड एम्बेसडर. स्माइल तो देखो, स्माइल तो देखो. ओय. तर भेटूया थोड्या वेळानंतर. बाय बाय. शकता ब्रँड एम्बेसडर 70 एक आणले तुम्ही. हॉस्पिटल आणले डायरेक्ट. अरे भाई, लागतो तुला नाही माहिती. वा. टूर करायला लागतं तुला. काय अरे लाल पिवली लाल पिवली काय तर तुम्ही पाहू शकता वडघर गावचा हा सुपुत्र जीत पाटील. हंस ऑडिओचे चंद्रकांत दादा आपणास विनंती करतो, आपल्या शुभच नाणेफेकीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. कॅप्टन येत आहेत, एका बाजूला आहेत पॅरामाउंट RMC ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग असा कॉल, पण GTC नाणेफेक जिंकली आहे चॅलेंज स्पोर्ट्स. अभिनंदन प्रितेश. धन्यवाद चंद्रकांत दादा. प्रितेश गुंडू जे ना केली का नाणेफेक जिंकले चॅलेंज स्पोर्ट्सच्या संघाने. नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडले आणि क्षेत्ररक्षण करायचे पॅरामाउंट RMC इन्फॉटिक या संघाला. दोन्ही संघातील शुभेच्छा आणि नव्या समोरच्या कक्षामध्ये पुढील नावाचा आयकॉन आपला दर्शन दा, प्रथमेश दादा. आणि हे तुम्ही बघितलं असतीलच. तुम्ही 8 जण झाले, 8 बॅट्समॅन झाले. टीममध्ये प्रथमेश ऑलराऊंडर झाले, म्हणजे 9 बॅट्समॅन झाले. तर कपिल आणि रायनर 11 9 बॅट्समॅन झाले, बरोबर. आणि हा 11 सोडून तो घरात अभ्यास करून होता ना, घरचा अभ्यास इथे का पूर्ण करायला आणले. चांगली गोलंदाजी ठाणे डिस्ट्रिक्ट म्हणजे ती तडजोड का केली आहे की या खेळाडूंना सुद्धा तो अनुभव मिळाला पाहिजे. असा क्रिकेट केव्हा घडते जेव्हा ते कॉम्बिनेशन व्यवस्थित ते जोडचा प्रयत्न प्रत्येकाने केलेला आहे. बाकी मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय पॅरामाउंट RMC इन्फॉटिकचा संघ. जबरदस्त कॉम्बिनेशन या संघाचा सुद्धा पाहायला मिळणार आहे. एका बाजूला चॅलेंज स्पोर्ट्स. चला मित्रांनो, आता झाली आपली मॅच स्टार्ट. तर भेटूया थोडा वेळातच. बेस्ट ऑफ लगा. थँक्यू. बेस्ट ऑफ लगा मित्रा. वडगर एक्सप्रेस वडगरगावचे अनमान शान. चला बी आवेरी. आपण आता या संध्याकाळच्या सत्राची सुरुवात करणार आहोत. 6 षटकांचं परफेक्ट क्रिकेट. पवन एक क्यूट स्माइल दे कशी आहे. आणि 6 षटक कॉम्बिनेशन. पण लीग फॉर्मॅटने आपल्याला ती मुभा दिली. आपण महिलांचा प्रवास चालू केला आणि तरी देखील एखादी चूक झाली ती सावरण्याची संधी दिलेली आहे. मॅच ऑन. स्पर्धेला सुरुवात होते, तिसऱ्या दिवसाला सुरुवात होते. एकदा सगळ्यांनाच विनंती असणार आहे, जोरदार टाळ्यांनी या पहिल्या बॉलचं स्वागत करायचं आहे. व्हेरी फर्स्ट बॉल आणि व्हेरी फर्स्ट बॉल अगदी वाईडी यॉर्करचा वापर केला होता. प्रथमेशला माहिती आहे पॉवर प्लेचा षटक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी करणं गरजेची आहे. लो फुल टॉस होता आणि हा बघा, हा माझा सक्का भाऊ. पहिला बॉल व्यवस्थित खेळून काढलेला आहे. जो इन गेन करायचा आहे तो कॉन्फिडन्स गेन करण्याचा प्रयत्न सचिनचा. खरं तर त्याची शैली आक्रमक आहे, पण पहिल्याच बॉल पासून आक्रमण का करायचं त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं आणि पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट केली. सिंगल
पुढचा बॉल इथे देखील पुढे सरसावून मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर केला. बागची कडा लागते, सुमित येत चेंडूच्या खाली, चूक होत नाहीये आणि मॅचची गोल्डन म्हणा पहिली म्हणा पण पहिली विकेट नक्कीच जाते. सचिन बॅक टू द डगआउट. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे लाऊड अपील होते केल्या जाते. सगळेच इंटरेस्टेड आहेत. लाऊड अपील नक्कीच झाली होती पंचांकडे. काय अप्रतिम झेल टिकलाय कपिल केने. नुकतीच गोलंदाजी संपली आहे आणि त्यानंतर आपलं कार्यभार अजूनही संपलेला नाहीये. आपल्याला कॅच आली ती पकडावी लागणार. समोरच्या दिशेला डाईव्ह मारली आहे आणि कॅच देखील तेवढीच अप्रतिम पाहायला मिळते. वॉट कॅच. प्रतिसाद प्रेक्षकांचा केव्हा मिळतो जेव्हा तुमच्या वतीनं ते हल्ला देखील झालाय पण त्या हल्ल्याचा प्रतिउत्तर दिलाय. पुढचा बॉल यावेळी देखील अगदी समोर आपण पाहतोय ना वाईडी जॉर्कर खूप कठीण चेंडू आहे हाताळायला पण तरी देखील चांगला हाताळाय. गुड बॉलिंग. दर्शकची त्याचवेळी फलंदाजांना फायदा होण्याची शक्यता. इथे देखील पवनला पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा लागते, एज लागते आणि इथे चांगली फिल्डिंग होत आहे. लाईनवरती चांगली फिल्डिंग झाली. एकच धाव इथे दिली आहे. एकचा बॉल बाहेर निघाला. इथे बाहेरचा बॉल पंच करायचा प्रयत्न अयशस्वी होतोय. डीप एक्सचेंज कॅच. ओलाची 2 षटकं थोडीशी त्रासात गेलेत पण आता बघा सीधी बॅट. नो बकवास. बॉल जाईल स्ट्रेट लॉंग ऑफ सीमा रेषेवर. येतोय A1 पवनचा A1 षटकार. एकमेकांचा खेळ जाणतात पण आता इथूनही नाविन्यपूर्वक काहीतरी करावं लागेल. इथे केलं का अगदी पायावरती बॉल. चांगली बॉलिंग आणि त्या बॉलला देखील खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. लॉंगरवरती चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि पाहता पाहता इथे 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. बोनस होतील, 2हून अधिक होणार नाहीये. इथे देखील मोठा फटका आलाय आणि यावेळी थांबणार नाहीये बॉल. काय कनेक्शन आहे. बॉलला जणू काय डिस्पॅच करून टाकलाय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर येतोय. DDPL षटकार. नाही 2 नाही 3 मैदान पार होतील एवढा मोठा षटकार शेवटच्या बॉलवरती. A1 पवन असंच म्हटलं जात नाहीये. शेवट गोल लास्टच्या बॉलवर षटकार. धावा झाल्या धाव फलकावरती 82 आणि जिंकण्यासाठी लक्ष इथे 83 धावांचं असणार आहे. पवनने जबरदस्त रन बनवलेले आहेत. सुपर हिट शो पवनचा मैदानाच्या आतमध्ये पवन! एन्जॉय केलं. त्यांच्या वतीनं चॅलेंज कोर्सला 3 षटकार मिळालेले आहेत. तर चला मित्रांनो पवन संची आता बॅटिंग झालेली आहे म्हणजे चॅलेंज स्पोर्ट्सची. तर आता RMC इन्फ्राची बॅटिंग आहे. तर चला भेटूया. जगभरच्या आवाजाची चर्चा होते मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये. अगदी या आवाजामुळे स्पर्धा मोठ्या हे जाणलं जातं. पाणी पिते कवरा आहे. त्याची साथ देण्यासाठी अर्जुन 11 टायगर अगेन्स्ट विक्रांत केणे प्रतिष्ठान. दोन्ही संघ नायक तुम्हाला विनंती आहे त्वरित आपण या टॉस साठी. मोठं टार्गेट सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते आणि हा पहिला बॉल प्रज्योत अंबेरीचा ओव्हर द विकेट. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग झालेला हा बॉल. सुरुवात चांगली झाली आहे. खरं तर अपेक्षा केली जात होती पहिल्या बॉलपासून ऐसा अटॅकिंग भूमिका घ्यावी लागेल. कालच्या दिवसात आम्ही मॅच झाला. सेकंड बॉल इन प्रोग्रेस. फुलटॉस ऑन साईडला खेळ. स्क्वेअर लेगकडे फिल्डर नाहीये. एक टप्प्याच्या मदतीने बॉल सीमा पार. तरी भरपूर चर्चेमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आलाय त्यामुळे एकमेकांसमोर बऱ्याच वेळा त्यांच्या फाईट झाल्या. समोर खेळले आणखी एक दणका. बॉल सीमा पार. हा येतो षटकार. आपण ज्यावेळेस टीम मध्ये खेळतो जबाबदारी मोठी असते. इथे थांबायला तयार नाही. सध्या त्याच्यावरती त्याच्या टीम वरती समोर प्रथमेश मोठं कमी आहे. रोहित तयार आहे पुन्हा एकदा. काढला बॉलला आउटफील्ड पास. फिल्डर धावते बॉल मागे परंतु बॉल अगदी बाउंड्री लाईन जवळ जाऊन थांबला. त्यामुळे शर्करा योग आपल्याला म्हणता येईल. समोर पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय कव्हर क्षेत्रामध्ये. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित अलॉंग विथ द ग्रास. खूप चांगलं मैदान आज या TDPL साठी उपलब्ध झाले. हरिभक्त परायण, मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निळजे
गावचं एक क्रीडांगण, परंतु आज या संपूर्ण ग्राउंडला एक वेगळं चाम आलंय मी म्हणेन. हे पाहू शकता आपण स्क्रीनवरती ज्या पद्धतीचं हे दृश्य आहे. कुणाल सर काय म्हणाल, सातत्याने आपण या मैदानावर बॉलर तयार आहे. रोहित बॉलिंग ट्रॅक वरती स्विच होऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रथमेश सांगतोय पाठी असावी, परंतु पंच आपल्या निर्णयावरती आहे. ठाम खेळणं आणि त्यात काहीतरी वेगळे पण आणणं हे फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस सरळ बॅटने फटके येत असतात त्यावेळेस विरुद्ध बाजूने फटके खेळाडूंना आवडता येत नाही, परंतु इथे पहा घुटना टेक आणि तमाशा दे, रन मिळतील 6 षटका. 28 धावांची खेळी त्याने केली आहे. 311चा स्ट्राईक रेट, एक चौकार त्याने सजवला, परंतु शेवटी निराशा आली. परंतु त्याच्या अगोदर काय ते 4 षटकार होते, मजा आली. ही होती त्याची बॅटिंग. जेव्हा फुल टॉस मिळाले तेव्हा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि वरुण एक्सप्रेस रुळावरून घसरल्यासारखी वाटली पहिल्या ओव्हरमध्ये. डाऊन दी ग्राउंड षटकार मारला होता फ्लॅट अँड फ्युरियस लॉंग ऑनला. त्याच्यानंतर जसं ऑफ कटर ऑफ ब्रेक बॉल आतमध्ये आला तसंच बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा 3रा षटकार होता आणि त्याच्यानंतर इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक लॉंग लेगला सिक्सर आणि त्याच्यानंतर कमाल केली रोहित आचार्यने. रोहित ठरला सुपरहिट आणि असा झाला आउट प्रथमेश ठाकरे. वा काय टेलिकास्ट आहे. वेलाजी पाटील साहेबांचा संघ त्यांनी बांधणी केलेला संघ आपल्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि सातत्याने बॅटर भोगावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतो. पाहे काय दृश्य आहे. सूर्य अस्ताला गेला आणि लाली आता त्या सूर्याची कुठेतरी झाकत चालली आहे. अप्रतिम दृश्य. पेंटिंग काढावी कॅनव्हासवर असं दृश्य आहे. इथे ड्राईव्ह केलं जाते पुन्हा एकदा या एंड कडून, पॅव्हिलियन एंड कडून आपण पाहू शकता तुमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. बॅटच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक कॅच ड्रॉप, सेकंड कॅच ड्रॉप. या टीम कडून आता थोड्या चुका सुधाराव्या लागतील ज्या घडतात. सातत्य बॉल मध्ये 43 धावा करायच्या तरी पहा हा हे ते दृश्य आहे. पवनचा एक्स्ट्रा कव्हरला सोडलेला झेल आणि त्याच्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये सुमित ढेकलेचा सोडलेला झेल. इथूनच ते सामने बदलले जातात क्रिकेटमध्ये आणि त्याच्यामुळे आपल्याला पाहायला मिळते. 2 चांगले उत्तम दर्जाचे झेल. एकामध्ये आपण जर पाहिलं तर प्रथमेश ठाकरेला एका झेलमध्ये फसवलं आणि आता मात्र सूरजला आपल्या जाळ्यात अडकवलं 2 डिक्सीला. परत एक वेळा रोहित फुल टॉस बॉल होता. अपील इथे स्ट्रॉंग होती, कदाचित बॅटला ब्रश झाला असं दिसते, परंतु काय गोलंदाजी केली या मुलाने. रोहित आचार्य अप्रतिम अशी गोलंदाजी पहा. सध्या चर्चा आहे काढूची. ती कॅप त्याने परिधान केली, परंतु काय स्पेल होता. 3 विकेट त्याने घेतले होता सुमित आणि तेच झाले. सेकंड बॉल लगेच वाईट आलाय. फुल टॉस परत एक वेळा उडवलाय. पवन केने आहे अगदी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये. ज्या हिरोची चर्चा करत होतो ते दोन्ही खेळाडूंनी फ्रेम असतील, कारण आता इथे फुल टॉस बॉलवर सुमित ढेकलेची विकेट मिळाली आहे आणि समोरच्या दिशेला सुमित ढेकले बाद होतोय. पवनने त्याचा झेल टिपलाय. कहाणी में ट्विस्ट. पुढचा बॉल हा बॉल महत्वाचा आहे. आला हेलिकॉप्टर डाऊन दी ग्राउंड. सरळ चालला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळतील. करण कदमने दाखवलाय 10 कदम. बॉल सीमा पार. येतोय षटकार. यावेळेला ऋतिकच्या बॅट मधून येतोय हा सिक्सर. दोन षटकार मारले. मॅचचं जे वजन होतं ते पूर्ण कमी करून टाकलं. येणारे 5 बॉल आणि करायचे 18. काय फटका होता पार्ट 2 फ्रेम मध्ये 2 विंडो मध्ये. मॅच ऑन. ओ हा बॉल अंपायर सांगतायत की सोडून दिलाय बॅटरने, त्याच्यामुळे डॉट बॉल असेल. दबाव बनलाय परत एक वेळा बॅटिंग साईडवर. निश्चितपणाने गीत आला एकदम समोर. परत एक वेळा हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅटच्या एकदम कडेला लागला, खाली लागला बॉल आणि तोपर्यंत एक तो साईड अँगलने टाकण्याचा प्रयत्न. म्हणजे त्याचमुळे तो वेग त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. यावेळेला शॉट मध्ये होता, समोर मारलाय, फटका हवेत आहे. फिल्डर आहे तिथे, जज करतोय आणि बाउंड्री लाईनच्या एकदम आतमध्ये झेल टिपलाय. फलंदाज बाद तुषार शेळकेचा अप्रतिम झेल. पॉवर प्लेच्या शेवटच्या बॉलवर तो आउट झालाय.
थोडा अजून थांबला असता तर चित्र वेगळं असतं. आणखीन एक विकेट मिळते पवनला. आता परत तो हॅट्रिकवर असेल. त्याला पण या स्पर्धेमध्ये एक हॅट्रिक पाहिली होती. विशाल निगोटने ती हॅट्रिक घेतली होती आणि मेडन ओव्हर हॅट्रिक घेतली होती. त्याच्यामुळे त्याच्या अगोदरच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 3 विकेट हॅट्रिक घेतली होती. गोलंदाज जिग्नेश पटेलने, जिगा गोटीने आणि कालचाही रात्रीमध्ये विशाल निगोटची हॅट्रिक. आणि आज आपल्याला पाहिजे आहे आणखीन एक हॅट्रिक होईल का. पहिल्या बॉलवरती 6 बॉलमध्ये 24ची आवश्यकता होती आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस पहिल्या बॉलवरती षटकार आला त्यानंतर असं वाटलं होतं दबाव बनेल. बॅकफुटला जात असताना अप्पर कट केलाय. डीप मध्ये फिल्डर नाहीये. 2 धावत आहेत परंतु आउटफील्ड मध्ये बॉल थांबवण्याचा प्रयत्न होईल आणि तोपर्यंत एकच धाव घेतली आहे. त्याच्यामुळे हा सामना 14 धावेने जिंकलाय चॅलेंज स्पोर्ट्सने. अभिनंदन चॅलेंज स्पोर्ट्स. अफलातून खेळ तुम्ही केलाय आणि 14 धावेने भव्य विजय मिळवलाय पॅरामाउंट RNC इन्फ्राटेकच्या विरुद्ध टीम चॅलेंज स्पोर्ट्स या संघाने. मात्र आता पोस्ट मॅच प्रेझेंटेशनची देखील वेळ होईल. त्याच्या अगोदर मॅच समरी पाहूया आणि त्याच्यानंतर जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी. फलंदाजी करत असताना 2 विकेट. पवन येतोय तोपर्यंत आपण सवाल मंचावरती उपस्थित अतिथींचा सन्मान करूया. मीरा भाईंदर, बिग बॅश लाडके आयोजक आदरणीय उद्योगपती नितीनजी वारे साहेब आणि त्याचबरोबर प्रवीणजी वारे साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी या स्पर्धेचे लाडके आयोजक मिस्टर GTC जलपेशी बोल यांना विनंती करेन. अभिनंदन. शुभस्य आपण आदरणीय नितीनजी वारे साहेब आणि त्याचबरोबर चला मित्रांनो, प्रवीणजी वारे साहेब अशा यांचा प्रकारे चॅलेंज उपस्थित स्पोर्टने सन्मान मॅच करावा. जिंकलेले RNC इम्प्रा मोठी मॅच स्पर्धा पराभव तुम्हाला झालेले. तर पाहायला भेटूया मिळते. थोड्या नंतर. बिग बॅश पण पवन आहे का जो क्रिकेट दिसलं पाहिजे ना ते. बाबा 200 रुपये आयर टेकले त्याचं तुम्ही. तुला कसं वाटते पहिले कॅच सोडल्यानंतर तुला जो काही नाही वाटत. हा तो बिल्डर आहे आणि कॅच सोडली माझी. काय सोड मग जमले का तू. बघा स्ट्रायकर बॉलर मॅन फ्रॉम सुरई. परत 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 पवन शेडे ना. पवन शेट आहे ना. पवन शेट तो डायलॉग बोला ना एकदा. बोला ना एकदा बोला ना एकदा. भाऊ एकदा बोला ना. एकदा बोला ना तो. एक काय का तो 2 मारेगा, 2 काय का 4 मारेगा, 4 काय का 6 मारेगा. 4 खाएगा तो 6 मारेगा. अरे मॅच चालू ना. यांचा फोटो काढा रे. बघ ग्राउंड पण हे बॉलला कसा घेतला हिरा. हे कसा 10,000 द्या. जेडीचं कामच करलं. त्यानं कोंबडा घालणे जरा बोलत होता आले आल्या काय खाशील ना काय पिशील त्याला माहित. पवन कोडे बनवते तिकडे. इष्टो शिदी इष्टो जादू करता माझ्या. हो चल ना चल. आता तुला माझ्या 7 नंबर म्हणून नाही माहिती. दादाला भाऊ झाले दादा गाडी सोडून. तर बघा आयकॉन प्रजोत आंबिरे पवन केन हा हे बघा आपला काय बोलतात हे पवन का बोलतात तो. हे पवन का बोलतात. मित्रांनो आता मी मस्त ब्लॉग एंड करू. हा निघालो. तर ब्लॉग इथेच एंड करूया. तर भेटूया नेक्स्ट डे मध्ये. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, अजून काय काय करायचं. तर बाय बाय. चला भेटूया.